नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रावरती आलेलं आसमानी संकट, अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेला महापूर आणि यामध्ये हवालदिल झालेला माझा शेतकरी राजा आणि या संपूर्ण परिस्थितीकडे निर्दयीपणे बघ्याची भूमिका घेणार ही निर्लज्ज सरकार. अशा आसमानी संकटाच्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं सोडून काही मंत्री सर्वासर्वीची उत्तरं देताना दिसत आहेत. त्यामध्ये काही जण म्हणतायत की पैशाचं सोंग करता येत नाही. का रे बाबांनो, एका बाजूला गरज नसताना शक्तीपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये तुमच्याकडे आहे आणि दुसरीकडे संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करायची म्हटलं की राज्याच्या चिजुरीमध्ये खडखडाट झालाय असं सांगताय. अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळण्याचं काम सरकारकडून होत असे तर मात्र शेतकऱ्यांचा संयमाचा अंत पाहू नका. अशा संकटाच्या परिस्थितीत सरकार म्हणून भरघोस मदत देण्याची भूमिका तुम्ही घ्या आणि जर तुटपुरची मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम तुम्ही केलं तर मात्र त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. हा या शेतकरी पुत्राचा गर्भित इशारा समजा. सार आधार कुणाचा नाही, भेगाळल्या भुई परिजीन अंगार जीवाला जाळी, बळगे झुंजाया कीर्तीची ढाल दे, नविती पंच प्राण जीवारत ताल दे, कर पलरान देवा जळल शिवार, तरी नाही धीर सांडला. खेळ मांडला